नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत भरपूर अशा लेयर्स असणारा, वरून कुरकुरीत आणि आतून रसरशीत असा खाजा. खाजा तळताना कोणती काळजी घ्यायची म्हणजे आपला जो खाजा आहे तो आतनं कच्चा राहणार नाही, हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. खाजा बनवण्यासाठी आपण 1/2 किलो मैदा घेतलेला आहे. हा मैदा आपण कपनं मोजला तर 2 कप मैदा आहे. आता 1/2 किलो मैद्यासाठी आपण इथं 70 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. आणि कपनं जर मोजलं तर अर्धा कप इथं आपण तूप घेतलेलं आहे. आता या मैद्यामध्ये आपण तूप घालून घेऊया. तूप गरम नाही, थोडंसं नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे. कडकडीत गरम नाही करायचं. तर आपण मैद्यामध्ये तूप घालून चांगल्याला हातानं चोळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण थोड्या प्रमाणात पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. खाज्यासाठी जो गोळा मळणार आहोत तो आपण एकदम घट्ट असा मळून घ्यायचा आहे. तर इथं आपण जो गोळा आहे तो आपला मळून तयार आहे, बघू शकताय तुम्ही. आता यावर आपण झाकण घालून घेऊया आणि अर्धा तास याला भिजण्यासाठी